Hello friends, welcome. I am Avinash Patel. Welcome all of you on my YouTube channel. If you haven't subscribed my YouTube channel yet, so please subscribe it. You will get notifications about my educational videos. Today we are going to study 4.4 Unbeatable Supermom Mary Kom. Yes, it's a very good lesson for all of us, encouraging and inspiring lesson for the students of 10th standard. So, well friends, here this is the story of Mary Kom. She wins 5 times boxing medals in champions. In 2012 Olympics, she won bronze medal for our country. In 2012 Olympics, she became the first Indian woman boxer who won bronze medal. In this story, there are 2 parts. The first part of the lesson gives more information about her birth family and how she chose to make a career in boxing. The second part is an interview where she speaks about her experience in Olympics, her hard works, her opinions about her family and Olympic Games, and the way strike a balance as a mother and a sportswoman. तर मित्रांनो, या पाठामध्ये मेरी मांगटे कॉम या ऑलिम्पिक विजेत्या पहिल्या भारतीय मुष्टी योद्ध्या यांच्याबद्दल या पाठामध्ये देण्यात आलेले आहे. या पाठाचे 2 पार्ट आहेत. पहिल्या पार्ट मध्ये त्यांचं कुटुंब, त्यांची फॅमिली, त्यांची मुलं आणि त्यांचं जन्म वगैरे या बेसिक त्यांच्या कौटुंबिक बाबींबद्दल पहिल्या या पार्ट मध्ये आपण पाहणार आहोत. आणि दुसऱ्या पार्ट मध्ये त्यांची मुलाखत घेण्यात आलेली आहे आणि या मुलाखतीमध्ये त्यांनी बॉक्सिंग हे करिअर का निवडलं, त्यांचं कौटुंबिक जीवन असेल त्यावर आधारित काही प्रश्नांची उत्तर या मुलाखतकारांनी या ठिकाणी घेतलीत आणि त्याबद्दल या ठिकाणी चर्चा करण्यात आली. त्यांनी घेतलेले कष्ट, मेहनत आणि चिकाटी या सगळ्या गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी. आणि शेवटी एक आई आणि मुष्टी योद्धा ॲज अ स्पोर्ट्स वुमन, एक खेळाडू म्हणून त्यांनी त्याच्यामध्ये कशा प्रकारे ताळमेळ साधलेला आहे त्याबद्दल सविस्तर चर्चा या पाठाच्या माध्यमातून मेरी कोम यांनी केलेली. चला तर मग पाहूयात या पाठाच्या माध्यमातून अनबिटेबल सुपर मॉम मेरी कोम. सो लेट अस स्टार्ट फ्रॉम द फर्स्ट पॅसेज. Let us start from the first paragraph which is given here. पहिल्या परिचित पासून आपण सुरुवात करणार आहोत. There had to be one successful story if Indians were to survive in sports. भारतीय क्रीडा क्षेत्रामध्ये जर टिकून राहायचं असेल and we have that the story now, आणि जर तुम्हाला नाव कमवायचं असेल तर त्याच्यासाठी तुमच्या पाठीशी एक यशोगाथा असली पाहिजे तरच ते शक्य आहे. आणि अशीच एक यशोगाथा इथं घडलेली आहे जी आपण आता पाहणार आहोत. Enough has been said about this great warrior who conquered the world. विश्व जिंकणाऱ्या या महान लढवय्यीविषयी पुष्कळ बोलून झालेलं आहे. आणि आता आपण प्रत्यक्षात this warrior is none other than Mary मांगटे कॉम, the conqueror and the comrade. मग ही दुसरी तिसरी लढवय्यी, दुसरी तिसरी कोणी नसून एक जगत जेती, विश्व विजेती, कॉन्करर व कॉम्रेड मांगती मेरी कोम आहे. She is famed as a 5 times world boxing champion and the only boxer to win a medal in every one of the 6 medal championship. ती जगातली एकमेव अशी मुष्टियोद्धा होती का जिने 5 वेळा जागतिक मुष्टियुद्धाचं म्हणजे वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये अजिंक्यपद तिने मिळवलेलं होतं. आणि 6 जागतिक स्पर्धांमध्ये भाग घेऊन प्रत्येक स्पर्धेमध्ये पदक जिंकणारी ती एकमेव मुष्टियोद्धा आहे. आणि अशी उत्तुंग कामगिरी करणारी ती ओळखली जाते. ती फेमस आहे, प्रसिद्ध आहे. इन द 2012 ऑलिम्पिक्स, 2012च्या ऑलिम्पिक्समध्ये शी बिकेम द फर्स्ट इंडियन वुमन बॉक्सर टू क्वालिफाय. पहिली भारतीय महिला मुष्टियोद्धा म्हणून तिची निवड करण्यात आली आणि ती पहिली भारतीय महिला ठरली का जिने 2012च्या ऑलिम्पिक्समध्ये मुष्टियोद्धा म्हणून भाग घेतलेला होता. अँड विन अ ब्रॉन्झ मेडल इन द 51 किलोग्रॅम फ्लायवेट कॅटेगरी ऑफ बॉक्सिंग. आणि 51 किलो वजन गटामध्ये फ्लायवेट प्रकारामध्ये तिने कांस्य पदक मिळवलेलं होतं. कोम वॉज बॉर्न इन कांगतेई विलेज, मोइरंग, लामखई इन चुराचंदपूर डिस्ट्रिक्ट ऑफ रुरल मणिपूर इन ईस्टर्न इंडिया. पूर्व भारतातील मणिपूरच्या मोइरंग, लमखई, चुराचंदपूर तालुक्यातील कांगथेई नावाच्या एका दुर्गम खेड्यामध्ये तिचा जन्म झाला होता. शी केम फ्रॉम अ पुअर फॅमिली. अतिशय गरीब कुटुंबातील तिचा जन्म झालेला होता, ती आलेली होती. हर पॅरेंट्स, तिचे पालक
आई वडील मांगटे टोनपाकॉम अँड मांगटे अखामकॉम वेअर टेनंट फार्मर्स हु वर्कड इन झूम फिल्ड्स. तिचे आई वडील मांगती टोनपाकॉम आणि मांगती अखामकॉम झूम शेतांमध्ये खंडकरी शेतकरी म्हणून ते काम करत होते. कॉम ग्रीव अप इन हंबल सराउंडिंग्स. अतिशय एक चांगल्या प्रकारच्या वातावरणामध्ये, सामान्य वातावरणामध्ये ती वाढलेली होती. हेल्पिंग हर पॅरेंट्स विथ फार्म रिलेटेड चॉर्स. शेतातील कामांमध्ये ती आईवडिलांना मदत करायची. गोइंग टू स्कूल, शाळेत जायची. अँड लर्निंग ॲथलेटिक्स इनिशियली, आणि सुरुवातीपासूनच ॲथलेटिक्समध्ये तिला आवड होती, ते ती शिकत होती. अँड लॅटर बॉक्सिंग सायमल्टेनियसली, आणि त्याच्यासोबत ती बॉक्सिंगही, मुष्टी युद्धही शिकू लागली होती. हर फादर वॉज अ किन रेसलर इन हिज यंगर एज. तिचे वडील हे त्यांच्या लहानपणी पट्टीचे कुस्तीपटू होते, हे देखील आपल्याला या ठिकाणी सांगता येईल, नमूद करता येईल. शी हॅड अन ईगर इंटरेस्ट इन ॲथलेटिक्स सिन्स चाइल्डहुड अँड द सक्सेस ऑफ डिंको सिंग, अ फेलो मणिपुरी, रिटर्न फ्रॉम द 1998 बँकॉक एशियन गेम्स विथ अ गोल्ड मेडल. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिला लहानपणापासूनच ॲथलेटिक्समध्ये खूप आवड होती, इंटरेस्ट होता, रस होता. आणि डिंको सिंग, सिन्स द सक्सेस ऑफ डिंको सिंग, अ फेलो मणिपुरी, रिटर्न फ्रॉम द 1998 बँकॉक एशियन गेम्स विथ अ गोल्ड मेडल. एशियन गेमच्या या स्पर्धेमध्ये 1998 बँकॉकच्या एशियन गेम्स स्पर्धेमध्ये डिंको सिंगला सुवर्णपदक मिळाल्याच्या नंतर कॉम रिकलेक्ट्स हॅड इन्स्पायर्ड मेनी यंगस्टर्स इन मणिपूर टू ट्राय टू बॉक्सिंग अँड शी टू थॉट ऑफ गिविंग इट अ ट्राय. आणि त्यावेळेस डिंको सिंगला गोल्ड मेडल मिळाल्याच्यामुळे कोमला चांगल्या प्रकारे आठवतं का या त्याच्या यशामुळे मणिपूरमधल्या अनेक तरुणांना बॉक्सिंग शिकण्याची प्रेरणा मिळाली होती. मेरी कोम्स करियर स्टार्टेड इन 2000 आफ्टर हर विक्ट्री इन द मणिपूर स्टेट वुमेन्स बॉक्सिंग चॅम्पियनशिप अँड द रिजनल चॅम्पियनशिप इन वेस्ट बेंगाल. 2000 मध्ये मणिपूर राज्य महिला बॉक्सिंग स्पर्धेमध्ये यश मिळाल्यानंतर आणि पश्चिम बंगालमधील राज्यस्तरीय विजेतेपद मिळाल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने मेरी कोमच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. इन 2001 शी स्टार्टेड कॉम्पिटिंग ॲट इंटरनॅशनल लेवल. 2001 मध्ये तिने जागतिक स्तरावर स्पर्धा लढायला सुरुवात केली आणि वयाच्या शी वॉज ओनली 18 years old when she made her international debut at the first AIBA Women's World Boxing Championship in United States. अमेरिकेमध्ये पहिल्या ज्या AIBA महिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये भाग घेणारी ती पहिली भारतीय महिला होती आणि ती वयाच्या 18व्या वर्षी तिने त्या स्पर्धेमध्ये पदार्पण केलं होतं. अँड विनिंग अ सिल्वर मेडल इन द 48 किलोग्राम वेट कॅटेगरी, आणि 48 किलो वजन गटामध्ये तिने आपल्या देशासाठी रौप्य पदक पटकावलेलं होतं. हर ग्रेटनेस इज रेनफोर्स्ड बाय द वे शी अपॉलाइज टू द होल नेशन फॉर नॉट बीइंग एबल टू विन द गोल्ड मेडल. सुवर्ण पदक आपल्या देशासाठी न जिंकू शकल्याबद्दल तिने ज्या प्रकारे तिने आपल्या या देशवासियांकडनं संपूर्ण देशाची माफी मागितली, यस, तिच्यातून शी इज अ लेजंड फॉर शुअर अँड अन आयडल फॉर ऑल द स्पोर्ट्स वुमन टू लुक अप टू. आणि या तिच्या माफीनाम्यातूनच त्यातून तिचा मोठेपणा आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आणि ती क्वचितच एक अलौकिक व्यक्ती होती आणि सर्व महिला क्रीडापटूंसाठी ती एक आदर्श ठरलेली होती असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. नाव या ठिकाणी आता तिची मुलाखतकाराने जी मुलाखत घेतलेली त्या मुलाखतीवर आधारित प्रश्न आपल्याला या सेकंड पार्टमध्ये पाहिजेत. अँड इंटरव्ह्यू, एक मुलाखत. इन एन एक्सक्लुझिव्ह इंटरव्ह्यू विथ स्पोर्ट्स क्रीडा करस्पॉन्डंट तारुका श्रीवास्तव, Olympic bronze medalist Mary Kom talk about her preparation for the Olympics and her elation at winning a medal. स्पोर्ट्स क्रीडाची बातमीदार तारुका श्रीवास्तवने घेतलेल्या एका विशेष मुलाखतीमध्ये, एक्सक्लुझिव्ह इंटरव्ह्यू, विशेष मुलाखतीत ऑलिम्पिक कांस्य पदक विजेत्या मेरी कोमने आपल्या ऑलिम्पिकच्या तयारीविषयी आणि पदक मिळाल्याच्या आनंदाविषयी या ठिकाणी सांगितलेलं आहे. मग त्या मुलाखतकाराने त्या तारुका श्रीवास्तवने विचारलेला प्रश्न आणि त्या प्रश्नांना दिलेले तिची उत्तरं या मुलाखतीतून आपल्याला पाहिजेत. चला तर मग पहिला प्रश्न या ठिकाणी मुलाखतकाराने कशा पद्धतीने विचारलेला आहे. इंटरव्ह्यूअर, फर्स्ट क्वेश्चन asked by an interviewer, first you are the first Indian female boxer to win an Olympic medal for India. Has the feeling completely sunk in? मुलाखतकाराने सर्वप्रथम विचारलेला प्रश्न, का सर्वप्रथम भारतासाठी ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या तुम्ही पहिल्या महिला बॉक्सर आहात, या भावनेने तुम्ही अजूनही भारावून गेला आहात का? तर या प्रश्नाचं उत्तर देताना मेरी कोम अशा प्रकारे उत्तर देते का, आय एम रिअली हॅप्पी
या यशामुळे मला खूप आनंद झालेला आहे. विथ माय अचिव्हमेंट अँड यस इट इज एट टू सिंक इन. आणि होय, अजूनही मी पहिली महिला बॉक्सर आहे या भावनेने मी भारावून गेलेली आहे. आय एम जस्ट सो एक्झिलरेटेड. सेकंड क्वेश्चन, दुसरा प्रश्न इंटरव्ह्यूअरने विचारलेला आहे. यू वेर द ओनली फिमेल रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॉम इंडिया इन बॉक्सिंग. डीड दॅट पुट ॲडिशनल प्रेशर ऑन यू. या भारताकडून बॉक्सिंगसाठी तुम्ही एकमेव महिला प्रतिनिधी होता, त्यामुळे तुम्हाला जास्त जबाबदारी जाणवली का? तुमच्यावर काही प्रेशर वगैरे, दडपण वगैरे आलं का? मेरी कोमने या प्रश्नाचं उत्तर देताना मुलाखत करायला सांगितलं का नो नॉट ॲट ऑल. नाही, अजिबात नाही. आय वॉज प्रिटी कॉन्फिडंट अबाउट माय सेल्फ. आय न्यू. मला स्वतःबद्दल पूर्ण आत्मविश्वास होता, त्याच्यामुळे मला कुठलंही प्रेशर जाणवलं नाही, असं तिने या उत्तरामध्ये दिलेलं आहे, सांगितलेलं आहे. इंटरव्ह्यूअरने नेक्स्ट क्वेश्चन विचारलेला आहे. युअर कोच चार्ल्स ॲटकिन्सन वॉज नॉट अलाउड टू अकंपनी यू टू द ऑलिम्पिक्स. हाऊ डीड दॅट अफेक्ट युअर प्रिपरेशन्स. तुमचे प्रशिक्षक चार्ल्स ॲटकिन्सन यांना तुमच्याबरोबर ऑलिम्पिक्समध्ये येण्याची परवानगी दिली नव्हती, त्याचा तुमच्या तयारीवर काय परिणाम झाला? तर मेरी कोमने या प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं का वेल आय डीड मिस हिम देअर बट थँकफुली वी हॅड ऑलरेडी डन आवर होमवर्क अँड आय वॉज वेल प्रिपेअर्ड. हो, त्यांची कमतरता मला तिथे भासली, पण आम्ही चांगली पूर्वतयारी केली होती आणि त्यामुळे मला पूर्णपणे मी तयार होते, असं या ठिकाणी ती नमूद करते. नेक्स्ट क्वेश्चन, ड्युरिंग युअर प्रिपरेशन्स फॉर द ऑलिम्पिक्स यू स्पॅर्ड विथ द मेल बॉक्सर्स ऑफ द इंडियन कंटिजंट. हू वॉज युअर फेवरेट स्पॅरिंग पार्टनर. ऑलिम्पिकच्या तयारीच्या काळात भारतीय पुरुष बॉक्सर्सनाही तुम्ही ठोसे लगावलेले आहेत, त्यांच्याबरोबर मोठी युद्ध तुम्ही खेळलेले आहात, मग तुमचा आवडता सहकारी कोणता होता, असा एक प्रश्न विचारलाय. मेरी कॉम लाफ्स. उत्तर देताना ती हसते. अँड वेल आय ट्रेन हार्ड इन पुणे अँड द मेल बॉक्सर्स वेअर काइंड इनफ टू प्रॅक्टिस विथ मी वेन एव्हर आय रिक्वायर्ड देम. टू नेम अ फेवरेट वुड बी अनफेअर. खास करून मी पुण्यामध्ये बरीच मेहनत घेतली होती आणि पुरुष बॉक्सर्स यांची मी आभारी आहे का त्यांनी मला, मी जेव्हा सांगितलं, जेव्हा आवश्यकता वाटली त्यावेळेस त्यांनी माझ्यासोबत सराव करण्याची तयारी दाखवलेली. पुन्हा एकाचं नाव घेणं या ठिकाणी योग्य राहणार नाही, असं ती या ठिकाणी नमूद करते. नेक्स्ट क्वेश्चन, इंटरव्ह्यूअरने पुढचा प्रश्न विचारला. यू वेअर कोटेड सेइंग ॲडम्स वॉज व्हेरी क्लेवर, अ काउंटर पंचर, बट ऑल्दो शी कॅरीड पॉवर शी वॉजंट व्हेरी टॅक्टिकल. I was scoring but the judges were not pressing the buttons. Do you think dodgy judging was part of the reason for your loss in the semifinals? सेमीफायनलच्या बाबतीत एक सुंदर प्रश्न या ठिकाणी इंटरव्ह्यूअरने विचारलेला आहे का तुम्ही असे म्हटले होते की ॲडम फार हुशार होती, प्रतिप्रहार करणारी होती, पण शक्ती असली तरी तिच्याकडे रणनीती नव्हती. मग मी गुण मिळवत होते पण तरीही परीक्षक बटणे दाबत नव्हते. उपांत्य फेरीमध्ये हरण्यात पक्षपाती निर्णयाचा वाटा आहे असं तुम्हाला वाटतं का? तर मेरी कोमने उत्तर दिलं, यस आय थिंक सम ऑफ द डिसिजन्स वेर अनफॉर्च्युनेट अँड डिड नॉट वर्क टू माय बेनिफिट. हो, काही निर्णय दुर्दैवी होते आणि माझ्यासाठी फायदेशीर नव्हते असं मला वाटतं. इंटरव्ह्यूअर, इंडिया मॅनेज जस्ट 6 मेडल्स इन द 2012 ऑलिम्पिक्स इवन दो वी आर अ नेशन ऑफ 1.3 बिलियन पीपल. 1.3 अब्ज लोकसंख्येचा आपला देश असूनही भारताने 2012 ऑलिम्पिक्समध्ये फक्त 6 पदके मिळवली. मग व्हेअर डू यू थिंक अ चेंज इज रिक्वायर्ड टू हेल्प अस विन मेडल्स दॅट आर प्रोपोर्शनेट विथ अवर पॉप्युलेशन. मग या लोकसंख्येच्या मानाने आपण आपल्या देशाने अधिक मेडल्स जिंकली पाहिजे होती. मग यासाठी नेमका कुठे आणि कसा बदल होणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? या प्रश्नाचं उत्तर देताना मेरी कॉम सांगते का आय थिंक मोर अँड मोर पीपल शुड टेक अप स्पोर्ट्स ॲज अ फुल टाइम करिअर. अधिकाधिक लोकांनी या पदक जर जिंकायचं असेल तर खेळ या क्षेत्राकडे पूर्ण वेळ त्यांनी दिला पाहिजे. पूर्ण वेळचं क्षेत्र म्हणून त्यांनी याची निवड केली पाहिजे. इफ वी वॉन्ट मोर गोल्ड मेडल्स, जर आपल्याला अधिक गोल्ड मेडल्स मिळवायचे असतील तर मोर कॉर्पोरेट्स शुड कम इन अँड स्पॉन्सर प्लेयर्स सो दॅट द प्लेयर्स डोंट हॅव एनी फायनान्शियल प्रेशर अँड कॅन जस्ट फोकस ऑन देअर गेम्स. अधिक कॉर्पोरेट कंपन्यांनी सुद्धा खेळाडूंचं प्रायोजक म्हणून पुढे आलं पाहिजे आणि जेणेकरून खेळाडूंवर आर्थिक दडपण येणार नाही आणि ते खेळावर लक्ष केंद्रित करू शकतील असं आपल्याला सांगता येईल. इंटरव्ह्यूअर आस्क अनदर क्वेश्चन. या ठिकाणी मुलाखतकाराने पुढचा प्रश्न विचारला. डू यू थिंक इंटरेस्ट इन बॉक्सिंग इन इंडिया विल एव्हर गो बियॉन्ड द ऑलिम्पिक्स. ऑलिम्पिकच्या पलीकडे भारतामध्ये बॉक्सिंगची आवड पसरेल असं तुम्हाला वाटतं का?
Mary Kom says, yes, I am sure, मला खात्री that in a few years boxing will be very popular among everyone in India all the year round. मला असं वाटतं का वर्षभरामध्ये भारतामध्ये बॉक्सिंग खूप लोकप्रिय होईल आणि वर्षभर खेळला जाईल असा हा गेम प्रसिद्ध होईल. इंटरव्ह्यूअरने पुढचा प्रश्न विचारला आहे, हाऊ अवेअर आर इंडियन वुमेन ऑफ देअर न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट्स? डाएट अँड न्यूट्रिशन हॅव बीन a key factor in your conditioning for the Olympics. Do you think nutrition is neglected area in Indian sports? भारतीय महिला त्यांच्या पोषण गरजांविषयी कितपत जागरूक आहेत? आहार व पोषण या दोन गोष्टी तुमच्या ऑलिम्पिक तयारीचा नक्कीच महत्त्वाचा घटक असतील. भारतीय क्रीडा क्षेत्रात पोषक आहार ही एक दुर्लक्षित बाजू आहे असं वाटतं का? या प्रश्नाचं उत्तर देताना मेरी कॉम म्हणते, द अवेअरनेस इज ग्रोविंग नाऊ अमंग द फिमेल ॲथलीट्स when it comes to nutritional requirements. महिला खेळाडूंमध्ये पोषक आहाराच्या आवश्यकतेविषयीची जागरूकता आता वाढत आहे. न्यूट्रिशन हॅज डेफिनेटली बीन अ निग्लेक्टेड एरिया इन इंडियन स्पोर्ट्स. भारतीय पोषक आहार ही भारतीय क्रीडा क्षेत्रातली नक्कीच दुर्लक्षित बाजू आहे. I had to gain 3 kilograms since I had to fight in the 51 kilogram event instead of the usual 48 kilogram that I fight in. मला स्वतःला त्याचा अनुभव आहे का नेहमीच्या 48 किलो गटाऐवजी मला 51 किलो वजन गटामध्ये लढत देण्यासाठी मला स्वतःचं 3 किलो वजन वाढवावं लागलं होतं आणि त्यामुळे सो आय हॅड टू फोकस ऑन व्हॉट टू ईट. म्हणजे त्यावेळेस मी माझ्या आहाराकडे लक्ष देणं मला भाग होतं आणि म्हणून आय गेन वेट बाय इटिंग द राईट काइंड ऑफ हेल्दी फूड रादर दॅन बॅड सॅच्युरेटेड फॅट्स. मग चरबीयुक्त अयोग्य अन्न न खाता योग्य प्रकारचा सकस आहार घेतल्यामुळे मी वजन योग्य प्रकारे वाढवू शकले. नेक्स्ट क्वेश्चन, इंटरव्ह्यूअरने पुढचा प्रश्न विचारलेला आहे, हाऊ बिग अ रोल डीड OGQ प्ले इन शेपिंग द बॉक्सिंग सीन इन इंडिया फॉर द बेटर? भारतातील बॉक्सिंगची अधिक चांगली प्रगती घडवण्यात OGQची भूमिका किती मोठी होती? OGQ मीन्स ऑलिम्पिक गोल्ड क्विस्ट. तर या ठिकाणी OGQची जी भूमिका आहे ती कशी आहे किंवा किती महत्त्वाची किती मोठी आहे त्याबद्दल एक प्रश्न विचारलेला आहे. तर मेरी कॉमने उत्तर दिलंय, OGQ रिअली प्लेड अन इम्पॉर्टंट पार्ट इन माय सक्सेस. OGQचा माझ्या यशामध्ये फार मोठा वाटा आहे. दे हेल्प मी आउट वेन एव्हर आय नीडेड समथिंग. मला जेव्हा जेव्हा कुठल्या गोष्टीची गरज भासली तेव्हा त्यांनी मला पूर्ण ती केलेली आहे. दे टूक केअर ऑफ एव्हरीथिंग विच प्लेड मी फोकस ऑन माय बॉक्सिंग अँड केप्ट मी स्ट्रेस फ्री. आणि त्यांनी सर्व गोष्टींची काळजी घेतल्यामुळे मला बॉक्सिंगवर लक्ष केंद्रित करता आलं आणि मी तणावमुक्त राहू शकले. पुढचा प्रश्न विचारलेला इंटरव्ह्यूअरने, व्हॉट्स युअर ओपिनियन ऑन द फ्युचर ऑफ इंडियन बॉक्सिंग? भारतीय बॉक्सिंगच्या भवितव्याविषयी तुमचं मत काय आहे? मेरी कॉम सेड, द फ्युचर इज व्हेरी ब्राईट. आपल्या बॉक्सिंगचं भविष्य जे आहे ते खूप उज्ज्वल आहे. अँड आय एम शुअर मेनी मोर बॉक्सर्स विल गेट मेडल्स फॉर अस. आणि मला खात्री का अनेक बॉक्सर्स आपल्या देशासाठी की पदके जिंकून आणतील याची मला खात्री आहे. नेक्स्ट क्वेश्चन, इंटरव्ह्यूअर आस्क, डू यू फाइंड इट डिफिकल्ट टू कन्व्हिन्स युअर चिल्ड्रन नॉट टू फाइट वेन दे वॉच यू गो आउट अँड डू इट इन स्टाईल ऑल द टाइम? तुमच्या मुलांना मारामारी करू नका असं सांगणं तुम्हाला जमतं का? कारण बाहेर तेच तुम्ही सफाईदारपणे करताना ती तुम्हाला नेहमी बघत असतात. मेरी कॉमने या प्रश्नाचं उत्तर सुंदर असं दिलेलं आहे, वेल आय हॅव ट्विन्स अँड येस समटाइम्स इट बिकम्स रिअली डिफिकल्ट टू कीप देम अंडर कंट्रोल. हो, मला जुडी मुलं आहेत आणि त्यांना ताब्यात ठेवणं किंवा त्यांना कंट्रोल करणं मला कधी कधी खूप कठीण जातं, हे सुद्धा त्यांनी मान्य केलेलं आहे. इंटरव्ह्यूअरने नेक्स्ट क्वेश्चन विचारला आहे, विल यू ट्रेन युअर किड्स टू बिकम बॉक्सर्स ॲज वेल? तुमच्या मुलांनाही बॉक्सर बनण्याचं प्रशिक्षण तुम्ही देणार आहात का? मेरी कॉम सेड, आय हॅवंट रिअली थॉट अबाउट इट. अजूनही मी त्याबद्दल असा काही विचार केलेला नाही. ॲज ऑफ नाऊ जस्ट लेट देअर मदर बॉक्स. मी अजून त्याबद्दल काही तसा विचार केला नाही, परंतु मी एक त्यांची आई बॉक्सिंग करते तेवढं पुरेसं आहे असं मला वाटतं. इंटरव्ह्यूअर आस्क अनदर क्वेश्चन, यू हॅव ब्रोकन सेव्हरल स्टेरियोटाइप्स about the women in India by showing that women can compete with men in any field, but how good are you at the traditional feminine activities like cooking? अतिशय सुंदर प्रश्न या ठिकाणी मुलाखतकाराने विचारले का महिला कोणत्याही क्षेत्रात पुरुषांशी स्पर्धा करू शकतात हे दाखवून भारतातील महिलांबद्दलचे अनेक रूढीबद्ध विचार तुम्ही मोडीत काढलेले आहेत. परंतु महिलांच्या स्वयंपाकासारख्या पारंपरिक कामात तुम्ही कितपत पारंगत आहात किंवा त्याच्यामध्ये तुम्ही किती आवड घेतात? त्यावेळेस तिने उत्तर दिलेलं आहे, वेल आय एम गुड ॲट कुकिंग अँड अदर हाऊसहोल्ड वर्क टू.
होय, मी स्वयंपाक आणि इतर गृहोपयोगी कामामध्ये सुद्धा पारंगत आहे. इंटरव्ह्यूअरने पुढचा प्रश्न विचारलाय, वुड यू बी इंटरेस्टेड इन कोचिंग इंडियन वुमेन इन बॉक्सिंग वन डे? पुढील काळामध्ये भारतीय महिलांना मुष्टियुद्धात प्रशिक्षण देण्यात तुम्ही रुची घ्याल का? तर तिने उत्तर दिलं, लेट्स सी, पाहूयात. जर मला संधी भेटली इन द फ्युचर मे बी यस, कदाचित भविष्यामध्ये मी तशी संधी जर मिळाली तर त्याचा उपयोगी करेल आणि प्रशिक्षण देण्याचा प्रयत्नही करेल. इंटरव्ह्यूअर आस्क लास्ट क्वेश्चन, व्हॉट डू यू प्रेफर बीइंग कॉल्ड, सुपर मॉम और सुपर बॉक्सर? शेवटचा प्रश्न मुलाखतकाराने इथे विचारलाय का लोकांनी तुम्हाला सुपर मॉम म्हटलेलं आवडेल की सुपर बॉक्सर? मेरी कॉमने अतिशय सुंदर उत्तर दिलंय, आय लव्ह बीइंग अ मॉम, मला आईच राहायला आवडेल. दॅट्स द बेस्ट थिंग दॅट हॅज एव्हर हॅपन टू मी, माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात घडलेली ती सर्वात सुंदर घटना आहे, म्हणून मला सुपर मॉम म्हणूनच राहायला आवडेल, असं ती या ठिकाणी नमूद करते. या ठिकाणी अवॉर्ड्स अँड रिकग्निशन्स तिला मिळालेले, मेरी कॉमला मिळालेले अवॉर्ड्स आणि तिच्या पदव्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. रिकग्निशन्स या ठिकाणी दिले, अर्जुन अवॉर्ड मिळाला आहे 2003 मध्ये, पद्मश्री 2006 मध्ये स्पोर्ट्समध्ये, कॉटेंडर फॉर राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड इन 2007, पीपल ऑफ द इयर लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स 2007, CNN, IBM and Reliance Industries Real Heroes Award in 2008, Pepsi MTV Youth AIBA in 2008, Magnificent Mary AIBA in 2008, Felicitation by Zumi Students Federation ZSF at New Limca YPA Hall in 2008, Rajiv Gandhi Khel Ratna Award in 2009, International Boxing Association Ambassador for Women's Boxing in 2009, Sportswoman of the Year Sahara Sports Award in 2010, the first Indian woman boxer to win gold medal at the 2018 Commonwealth Games. एवढे अवॉर्ड्स या ठिकाणी तिला मिळालेले आहेत. मेरी कॉम ही खरंच आजच्या या विद्यार्थिनींसाठी ज्या विद्यार्थिनी या पाठाचा अभ्यास करतात त्यांच्यासाठी सुद्धा एक आदर्श ठरेल आणि नक्कीच या मेरी कॉमकडून हे 10वीच्या विद्यार्थिनी सुद्धा एक चांगला आदर्श घेतील, चांगली प्रेरणा घेतील आणि आपलं भविष्य उज्ज्वल करतील यात शंकाच नाही. आता या पाठावरील ॲक्टिव्हिटीज आपण पाहणार आहोत. चला तर मग बघूयात पहिला पॅसेज आणि त्यावरील ॲक्टिव्हिटीज. Hello friends, I am Avinash Patil from Bapusaheb D.D. Uspati Madhyamik Vidyalay, Walwadi, Taluka Jilla Dhude. Today, with the help of e-learning, we are going to study 4.4 Unbeatable Supermom Mary Kom from 10th English. इयत्ता 10वीच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील 4.4 या पाठावरील ॲक्टिव्हिटीज, पॅसेजेसवरील ॲक्टिव्हिटीज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सुरुवातीला पाहूयात पॅसेज नंबर 1. पहिला पॅसेज जो या ठिकाणी विचारला गेला आहे, देअर हॅड टू बी पासून तर टू लुक अप टू पर्यंत. याच्यामध्ये पहिली ॲक्टिव्हिटी विचारली गेलेली आहे सिंपल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी, नेम द फॉलोइंग, 2 मार्कांसाठी. या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला नावं लिहायची. यामध्ये पहिलं वाक्य दिलेलं आहे, द वॉरियर मेन्शन इन द पॅसेज. या पॅसेजमध्ये कोणत्या वॉरियरचा उल्लेख करण्यात आलेला आहे तर मेरी माँटेकॉम हे उत्तर आपण पॅसेजच्या साहाय्याने लिहू शकतो. सेकंड वन, नेटिव्ह प्लेस ऑफ मेरी कॉमचं नेटिव्ह प्लेस. त्यामध्ये कांगथई विलेज, मोयरंग लखमाई इन चुराचंदपूर डिस्ट्रिक्ट ऑफ रुरल मणिपूर इन ईस्टर्न इंडिया. देन थर्ड वन, मेरी कॉम्स पॅरेंट्स मांगटे टोनपाकॉम अँड मांगटे आखामकॉम. अशा प्रकारे तिच्या पालकांबद्दल आपण लिहू शकतो. देन नंबर 4, द स्पोर्ट्स पर्सन हू वोन गोल्ड मेडल इन एशियन गेम्स. एशियन गेम्समध्ये गोल्ड मेडल मिळवणारे खेळाडूचं नाव विचारले तर डिंको सिंग हे आपण त्याचं उत्तर लिहू शकतो. नाव ॲक्टिव्हिटी नंबर 2, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी. या ठिकाणी 2 मार्कासाठी विचारले जाते. कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस, खालील विधाने कंप्लीट करण्यासाठी दिलेला प्रश्न आहे. याच्यामध्ये मेरी कॉम्स एक्सेप्शनल अचिव्हमेंट इज शी इज फेम ॲज अ 5 times वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियन अँड द ओनली बॉक्सर टू विन अ मेडल इन एव्हरी वन ऑफ द 6 वर्ल्ड चॅम्पियनशिप्स. अशा प्रकारे आपण पॅसेजच्या साहाय्याने हे वाक्य कंप्लीट करू शकतो. नाव सेकंड सेंटेन्स, मेरी कॉम्स पॅरेंट्स मेड देअर लिव्हिंग बाय वर्किंग ॲज टॅलेंट फार्मर्स इन झूम फील्ड्स. तर वर्किंग ॲज टॅलेंट फार्मर्स इन झूम फील्ड्स हे त्याचं उत्तर आपण लिहू शकतो. नाव ॲक्टिव्हिटी नंबर 3, ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन व्होकॅब्युलरी. 2 मार्कांसाठी ही ॲक्टिव्हिटी विचारली जाते. यामध्ये पहिला प्रश्न विचारला आहे, गिव्ह 1 word फॉर द फॉलोइंग एक्सप्लेनेशन.
दिलेल्या स्पष्टीकरणासाठी आपल्याला पॅसेजच्या साहाय्याने एक शब्द लिहायचा आहे। यामध्ये पहिलं स्पष्टीकरण दिलेलं द फर्स्ट पब्लिक अपीअरन्स, याच्यासाठी डेब्यूट हा शब्द आलेला आहे। सेकंड वन हू मेक्स हिस्ट्री, इतिहास बनवणारी व्यक्ती म्हणून लेजंड। थर्ड वन फार्मिंग, शिफ्टिंग अँड कल्टिवेशन, यासाठी झूम। अँड नंबर 4 सक्सेसफुल एंडिंग ऑफ अ स्ट्रगल ऑर कॉन्टेक्स्ट, यासाठी विक्ट्री हा शब्द। सेकंड वन फाइंड द अँटोनिम्स ऑफ, ऑपोजिट वर्ड्स आपल्याला शोधून लिहायचे आहेत। अरोगंट, याच्यासाठी आपण हंबल हा शब्द लिहू शकतो। डिस्क्वालिफाय, यासाठी क्वालिफाय हा ऑपोजिट वर्ड आपण घेऊ शकतो। फेल्युअर साठी सक्सेस। अँड नंबर 4 फायनली साठी इनिशियली। अशा प्रकारे आपण अँटोनिम्स सुद्धा या पॅसेजच्या साहाय्याने लिहू शकतो। नाउ ऍक्टिव्हिटी नंबर 4 ऍक्टिव्हिटी बेस्ड ऑन कॉन्टेक्चुअल ग्रामर, व्याकरणावर आधारित चौथी ऍक्टिव्हिटी 2 मार्कासाठी विचारली जाते। या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे, चूज द टेल टॅग्स गिवन इन द ब्रॅकेट्स अँड कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस। या ठिकाणी कंसामध्ये टेल टॅग्स दिले आहेत आणि योग्य ते टेल टॅग आपल्याला निवडायचा आहे। पर्याय दिलेले आहेत, इजंट शी, हॅडंट ही, वॉजंट ही आणि वेरंट दे। या ठिकाणी पहिलं वाक्य दिलं आहे, हर फादर वॉज अ किन रेसलर इन हिज यंगर एज, तर या ठिकाणी वॉजंट ही हा पर्याय आपण घेऊ शकतो। डिंको सिंग हॅड इन्स्पायर्ड मेनी यंगस्टर्स इन मणिपूर, हॅडंट ही हा पर्याय आपण घेऊ शकतो। हर पॅरेंट्स वेर टेनंट फार्मर्स इन झूम फील्ड्स, वेरंट दे हा पर्याय यासाठी योग्य आहे। देन नंबर 4 शी इज फेम ॲज अ 5 टाइम्स वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियन, इजंट शी हा त्यासाठी आपण योग्य पर्याय घेऊ शकतो। नाउ ऍक्टिव्हिटी नंबर 5 पर्सनल रिस्पॉन्स, या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे, व्हॉट मेक्स द रायटर कॉल मेरी कॉम अ लेजंड, मेरी कॉमला लेखक लेजंड का म्हणतात, तर त्याचं उत्तर आपण अशा प्रकारे लिहू शकतो, अ लेजंड इज अ फेमस पर्सन, आयकॉन और सुपरस्टार इन अ पर्टिक्युलर फील्ड, एका विशिष्ट क्षेत्रातलं एक प्रसिद्ध व्यक्ती आयकॉन किंवा सुपरस्टार असते त्याला आपण लेजंड म्हणत असतो। मेरी कॉम इज अ फेमस वुमन ॲज अन इंडियन बॉक्सर, इंडियन बॉक्सर मधली ती प्रसिद्ध महिला होती। द फील्ड इज मेल डोमिनेटेड, पुरुषांचं वर्चस्व असलेलं हे जरी क्षेत्र असलं, बट विथ हर एफर्ट्स अँड डिटर्मिनेशन शी अर्न नेम अँड फेम, तिने नाव आणि प्रसिद्धी मिळवली होती। सो इन रिअल सेन्स शी इज अ लेजंड नॉट ओनली टू द रायटर बट ऑल्सो टू ऑल द इंडियन्स अँड अ रिअल टॉर्च बेअरर फॉर इंडियन वुमन, म्हणून आपण तिला लेजंड म्हणू शकतो असं या ठिकाणी लेखकाने या उत्तराच्या साहाय्याने पॅसेजच्या साहाय्याने या ठिकाणी उत्तर लिहिलेलं आहे। देन ऍक्टिव्हिटी पॅसेज नंबर 2, क्वेश्चन दिलेला आहे, रीड द पॅसेज केअरफुली अँड कम्प्लीट द ऍक्टिव्हिटीज। मग इन अँड एक्सक्लुझिव्ह इंटरव्ह्यू पासून ऑन देअर गेम्स पर्यंत दुसरा परिच्छेद, यावर पहिली ऍक्टिव्हिटी दिली सिंपल फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटीज 2 मार्कांसाठी। फिल इन द ब्लँक्स विथ फॅक्ट्स फ्रॉम द पॅसेज, पॅसेजच्या साहाय्याने आपल्याला वाक्य कंप्लीट करायचे। पहिलं वाक्य दिलेलं आहे, कोच चार्ल्स अटकिन्सन, हे त्यासाठी योग्य उत्तर। इंटरव्ह्यूवर स्पोर्ट्स क्रीडा करेस्पॉन्डंट तारुकल श्रीवास्तव। देन नंबर 3 प्लेस ऑफ ट्रेनिंग पुणे। देन नंबर 4 टोटल मेडल्स ओन इन 2012 ऑलिम्पिक्स बाय इंडिया, भारताने 2012च्या ऑलिम्पिक्समध्ये 6 मेडल्स जिंकलेली होती। नाउ ऍक्टिव्हिटी नंबर 2 कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटी 2 मार्कांसाठी पुन्हा विचारली जाणारी कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल, यामध्ये प्रश्न दिला आहे, व्हॉट फेल्ड टू प्रेशराइज मेरी कॉम ड्युरिंग द ऑलिम्पिक्स, याचं उत्तर लिहिताना आपण लिहू शकतो, शी वॉज द ओनली फिमेल रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॉम इंडिया अँड हर कोच चार्ल्स अटकिन्सन वॉज नॉट अलाउड टू अकंपनी हर टू द ऑलिम्पिक्स, फेल टू प्रेशराइज मेरी कॉम ड्युरिंग द ऑलिम्पिक्स, तर तिच्यावर कोणत्या गोष्टीचं प्रेशराइज होतं ते आपण या उत्तराच्या साहाय्याने पाहू शकतो, समजू शकतो। देन ऍक्टिव्हिटी नंबर 3 ऍक्टिव्हिटीज बेस्ड ऑन व्होकॅब्युलरीवर आधारित ऍक्टिव्हिटी या ठिकाणी दिलेली। फाइंड आउट द अँटोनिम्स, ऑपोजिट वर्ड्स लिहायचे। हेटेड याच्यासाठी ॲडॉर्ड किंवा ॲडमायर्ड। देन फेअर यासाठी अनफेअर, इन्क्लुझिव्ह यासाठी एक्सक्लुझिव्ह अँड लुझिंग साठी विनिंग, अशा प्रकारचे आपण शब्द घेऊ शकतो। देन सेकंड क्वेश्चन, पिक आउट द नाउन फॉर्म्स ऑफ द फॉलोइंग, खालील शब्दांचे नाउन ची रूप आपल्याला लिहायची। पहिला शब्द दिला ॲड, त्यासाठी ॲडिशन हे त्याचं नाउन बनवू शकतो। अचीव साठी अचीवमेंट, रिप्रेझेंट साठी रिप्रेझेंटेटिव्ह, चेंज साठी चेंज। देन ऍक्टिव्हिटी नंबर 4 ऍक्टिव्हिटी बेस्ड ऑन कॉन्टेक्चुअल ग्रामर, व्याकरणावर आधारित एक ऍक्टिव्हिटी या ठिकाणी दिलेली। पहिलं वाक्य दिलंय, चार्ल्स अटकिन्सन वॉज नॉट अलाउड टू अकंपनी मेरी टू द ऑलिम्पिक्स, मेक इट ॲफर्मेटिव्ह, दिलेलं वाक्य नकारार्थी आहे, त्याचं ॲफर्मेटिव्ह मध्ये आपल्याला रूपांतर करायचं आणि ॲफर्मेटिव्ह मध्ये रूपांतर करताना चार्ल्स अटकिन्सन वॉज प्रिव्हेंटेड फ्रॉम अकंपनिंग मेरी टू द ऑलिम्पिक्स, अशा प्रकारे आपण या ठिकाणी नॉट अलाउडच्या ऐवजी प्रिव्हेंटेड हा शब्द घेऊन त्याचं निगेटिव्ह ॲफर्मेटिव्ह आपण करू शकतो। देन सेकंड सेंटेन्स, मेरी वॉज द ओनली फिमेल रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॉम इंडिया इन बॉक्सिंग,
मेक इट निगेटिव्ह. दिलेल्या वाक्याचं आपल्याला नकारार्थामध्ये रूपांतर करायचं आहे. नकारार्थामध्ये रूपांतर करताना निगेटिव्ह करत असताना नो अदरने आपण सुरुवात करणार आहोत. नो अदर फिमेल रिप्रेझेंटेटिव्ह एक्सेप्ट मेरी रिप्रेझेंटेड इंडिया इन बॉक्सिंग. देन ऍक्टिव्हिटी नंबर 5 पर्सनल रिस्पॉन्सवर आधारित पहिला प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. डू यू थिंक फायनान्शियल सपोर्ट इज व्हेरी नेसेसरी फॉर द स्पोर्ट्समॅन? व्हाय? स्पोर्ट्समॅनसाठी फायनान्शियल सपोर्ट खूप गरजेचा असतो असं तुम्हाला वाटतं का? अँड व्हाय? का? तर त्याचं कारण पण विचारलं, त्याचं उत्तर आपण लिहू शकतो. द स्पोर्ट्समॅन हुज फायनान्शियल कंडिशन इज नॉट गुड कॅन नॉट अफोर्ड प्रॉपर डाएट ड्यू टू लॅक ऑफ मनी. पैशांच्या अभावामुळे तो खेळाडू त्याचं योग्य आहार किंवा भरण पोषण असेल आहार तो घेऊ शकणार नाही. दे कॅन नायदर बाय स्पोर्ट्स मटेरियल नेसेसरी फॉर देम नॉर पार्टिसिपेट इन सम इम्पॉर्टंट इव्हेंट्स ड्यू टू शॉर्टेज ऑफ मनी. आणि पैशांच्या कमतरतेमुळे तो याच्यामध्ये सहभाग पण घेऊ शकणार नाही. इफ दे गेट गुड फायनान्शियल सपोर्ट दे कॅन गेट ट्रेनिंग फ्रॉम अ गुड कोच टू इम्प्रूव्ह देअर गेम. आणि त्या गेममध्ये सुधारणा करण्यासाठी चांगल्या प्रशिक्षकाकडनं प्रशिक्षण सुद्धा त्याला घेता येणार नाही. सो इट इज व्हेरी नेसेसरी फॉर देम टू गेट फायनान्शियल सपोर्ट. म्हणून त्यांना फायनान्शियल सपोर्ट मिळणं खूप गरजेचं आहे असं आपल्याला सांगता येईल. सेकंड क्वेश्चन, नेम सम स्पोर्ट्स वुमन यू नो. तुम्हाला माहित असलेल्या काही स्पोर्ट्स वुमन खेळाडूंचं नावं त्यांनी विचारलेली आहेत. त्यामध्ये आपण लिहू शकतो सानिया नेहवाल, देन PV सिंधू अँड सानिया मिर्झा. देन नेक्स्ट मिथाली राज, गीता फोगाट अँड अंजली भगत. अशा प्रकारच्या या महिला खेळाडूंचे आपण नावं घेऊ शकतो. अशा पद्धतीने आज आपण या ठिकाणी 4.4 अनबीटेबल सुपर मॉम मेरी कॉम या पाठावर आधारित पॅसेजेसवर कशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटी विचारल्या जातात त्या ॲक्टिव्हिटी आज आपण समजून घेतल्यात. आपल्याला ह्या ॲक्टिव्हिटी समजल्या असतील तर नक्कीच माझ्या या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त येत्या 10वीच्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत त्याला शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.